आणि तो इतका सडपाड पातळ आणि काटक आहे आनंद पाटील, त्याला पकडणं सहज शक्य नाहीये. निश्चितच. आणि जर तो दोन कॉर्नर आणि त्याच्या हाताला खेळाडू ही साखळी घेऊन उभे असते आणि साखळीने त्याला पकडलं असतं तर कदाचित ही पकड सक्सेसफुल झाली असती. निश्चितपणे. पहा तिकडे 3 गुणांची आघाडी आता सांगलीच्या राजेशाही संघाला. सांगली रॉयल्स 3 गुणांनी पुढे. निलेश साळुंकेची चपळाची रेड. एक खेळाडू स्पर्श केल्याचा त्याचा दावा. हालचाली वाढलेल्या आहेत. कोपऱ्यात गेला आणि घात झाला. आणि ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत असं त्यांनी नुसतं धावपळ करून करून तो शेवटी त्या कॉर्नरला जाऊन थकून उभा राहिला असं वाटतं आपल्याला. बघा, आपण तो एकदम शांत तिथे राहिला होता. बरोबर आहे. तुम्हाला 30 सेकंदाची तुम्हाला चढाई आहे. त्याचे पहिले 20 सेकंदामध्येच तुम्ही चांगला प्रयत्न करा. फार फार तर 25 सेकंदामध्ये. उरलेल्या 5 सेकंदामध्ये प्रयत्न केलात तर तुमचा स्टॅमिना संपलेला असतो. निश्चितपणे. आणि हा पहा महेश मगदूम. पाहता पाहता सांगली रॉयल्सला 5 गुणांची आघाडी. सांगली रॉयल्स 13, ठाणे टायगर्स 8. महेश मगदूमची रेड सांगली रॉयल्ससाठी. बोनस रेषेकडे जाण्याचा प्रयत्न आणि आता परतला मध्य रेषेकडून स्वगृही. चिंताग्रस्त असा ठाण्याचा बेंच आणि आता ठाण्याचा रेडर. सूरज देसाई सर्वात जास्त गुण त्यांनी कमवलेले आहेत आपल्या संघासाठी आतापर्यंतच्या सर्व साखळी आणि बाद सामन्यांमध्ये. पहा त्याची चपळाशीला. आणि आपल्या प्रत्येक चढाईमध्ये तो विविधता आणतोय, म्हणूनच तो हे गुण कामगिरी करू शकतोय. निश्चितपणे. कारण जसं तुम्ही प्रतिस्पर्ध्याचे वीक पॉईंट बघता आणि त्याचं जजमेंट लावता तसं तेही तुमचं जजमेंट लावत असतात. म्हणून तुमच्या खेळीमध्ये ह्या बदल आणणं हे अतिशय महत्वाचं असतं. बरोबर आहे. आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, असं करता येत नाही कबड्डीमध्ये. आपण एकमेकाच्या समोरच असतो. आपण जे करतो ते समोरचा पाहतो, समोरचा जे करतो ते आपण पाहतो. सब कुछ साफ है दर्पण की तरह. चवडा पकडला. यावेळेस मात्र आनंद पाटील बाद. खूप खोलवर गेला होता तो आणि चवड्याची पकड यशस्वी. टाइमली केलेली पकड होती आणि सपोर्टही टाइमली होता, म्हणून ती यशस्वी झालेली आहे. ते पहा कृष्णा मधने अजूनही बघतो आपण तो ओढत ओढत मागे नेतोय चवडा. एक गुण पिछाडी भरून काढली ठाण्याने. निलेश साळुंके गरज. खांद्या खालून जायचा प्रयत्न, साखळी खालून जायचा प्रयत्न. पुन्हा एकदा साखळीचं महत्व. राहुल, वारंवार मी सांगते, साखळी घेऊन पकड करा, ती निश्चितच होणार. ही त्याची साखळी सोडून तो पुढे गेला, पण साखळीचा प्लेअर धावत जाऊन त्यांनी त्याला सपोर्ट केला. हे पण अतिशय महत्वाचं असतं. जर स्टार्ट घेतला आणि स्पीड घेतला, पुढे गेलं तर हात सुटला, तो त्या खात्याच्या खेळाडूला लक्षात आलं होतं की माझा हात सुटला आणि मी जायला हवंय. निश्चितपणे हे कोऑर्डिनेशन तुमच्या सरावातनच येतं. बरोबर आहे. आणि आता सांगलीसाठी आलेला आहे कृष्णा मधने. हा निलेश साळुंके बाद झालेला आहे, मैदानाच्या बाहेर आहे ठाण्याचा. आणि आता परत एकदा सूरज देसाई नावाचा हत्यार उभं ठाकलंय सांगलीच्या किल्ल्यासमोर. झपाटून पुढे जाऊन स्पर्श करण्याचा तरी प्रयत्न. तुर्तास तरी सांगली रॉयल्स आघाडीवर. हा पहा रिप्ले त्या मोमेंटचा. पुढे झपाटून चपळ हात मारलेला आहे महेश मगदूम आता सांगलीसाठी. निलेश साळुंके ठाण्यासाठी. 4 गुणांची आघाडी दरम्यान सांगलीकडे. खोलवर जायचा प्रयत्न टोटत झालाय निलेश साळुंकेचा. जेव्हा केव्हा कबड्डी प्लेअर अशी चल रे भोपळ्या टुडूक उडी मारतो तेव्हा तो स्पर्शाच्या आनंदात असतो. निश्चितपणे एक खेळाडूचा स्पर्श. आणि या ठिकाणी टाइम आउट. 3 गुणांची आघाडी सांगली रॉयल्सला. हे पहा पोपट पाटील सांगलीचे कोच. आता पाटील सर निश्चितपणे आपल्या संघाला चांगल्या टिप्स देतील. काय चुका झाल्या, कुठल्या त्रुटी भरून काढायला हव्यात ह्याचं टॉनिक त्यांना आता मिळेल. या पहा सांगलीच्या काही उत्कृष्ट पकडी. आणि हे पहा नयन रम्य भारावणारं असं दृश्य
शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी इथला एकही बसायला इथे सीट मोकळं नाहीये. खचाखच भरलेलं प्रेक्षकांनी हे बॉक्सिंग अरीना बालेवाडी येथील. दरम्यान आनंद पाटलांची चढाई. आनंद पाटील आनंद पाटील यावेळेस मात्र पकडीतून निसटता आलं नाही त्याला. मध्यरेषेपर्यंतचा हात जायचा प्रयत्न खोडून काढलेला आहे ठाण्याच्या डिफेंडर्सने. 2 गुणांची आघाडी फक्त आता सांगली रॉयल्सला. सूरज देसाई आला आहे ठाणे टायगर्स साठी. सर्वात सशक्त आणि बलदंड असा ठाण्याचा वाघ आहे हा सूरज देसाई. भाल्याचं टोक सूरज देसाई. संथपणे हालचाली सुरुवात आणि मग गती पकडलेली आहे. पटाक जाऊन सूर आणि विळखा. सूरजने एक स्टेप पुढे टाकून परत ती मागे घेतली. त्याच पॉइंटला त्यांनी त्याला डाईव्ह मारलं आणि त्याला जेर बंद केलाय. हा सगळा भाग आहे तो निरीक्षणाचाच आहे. त्याच्या स्टेपचा अभ्यास झालेला आहे म्हणूनच ही उत्कृष्ट पकड ह्या ठिकाणी झाली आहे. आणि परफेक्ट टायमिंग कुठल्या क्षणी डाईव्ह मारणं हे देखील महत्वाचं छाया. निश्चितच. दरम्यान कृष्णामधने कृष्णाची लीला ठाण्याच्या किल्ल्यासमोर. चपळ हालचाल केवळ विविधता आणतोय तो रेड्स मध्ये. पहा कृष्णमधने रेड मध्ये कधी जास्त धोका पत्करत नाही. किंवा काही वेळेला एखादी चढाई फोल टाकून जाणं, क्षेत्ररक्षण हलवणं, अंदाज घेणं. आपण चढाई टाकताना मागचा उभा असलेला आपला रेडर तो अंदाज घेईल आणि त्याला पुढचा प्लेअर येऊन त्याला मारेल. ही रणनीती असू शकते राहुल. बरोबर आहे. आणि दरम्यान निलेश साळुंकेची चढाई. हा देखील प्रचंड प्रोडक्टिव्ह रेडर ठाण्याचा. बघा कसा ढोस देतोय. पुढे येऊन ढोस, परत मागे, पुढे येऊन ढोस. हा ढोस देणं, झासा देणं महत्वाचा एक कसं आहे रेडरची. तुम्ही चढाई टाकताना समोरच्या खेळाडूला हुल देऊन मागे ढकलायचं आणि मग कॉर्नरला येऊन मारायचं. म्हणजे समोरचा अँटी रेडर तुम्हाला पकडायला थोडा डिले होतो. पण तो मागे गेलेला असतो. मागून परत पुढे यायला त्याला वेळ लागतो. बरोबर आहे छाया. सांगलीची रेड 3 गुणांची आघाडी. स्पर्धेची पहिल्या हाफची 18 मिनिटं झालेली आहेत. सांगली 15, ठाणे 12. 3 गुणाची आघाडी सांगली संघाकडे. आणि हा ठाण्याचा वाघ. आपल्या पदलालिताने तो अक्षरशः क्रीडांगण हादरवून सोडतोय. त्यांना निश्चितपणे गोंधळवून टाकतोय. अनिल पाटील आहे रेडर ठाण्याचा. तो टच करण्याचा प्रयत्न नाही केला असं खेळाडू वृत्तीने म्हणतोय तो. ही खासियत राहिलेली आहे स्पर्धेची छाया. कोणी चिडून खोटे गुण मागितलेले नाहीयेत. जे खेळाडू बाद झालेत त्यांनी हात वर केलेला आहे. आणि चांगला खेळाडू म्हणून ही अतिशय चांगली बाब आहे. स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवणं. फेअर प्ले अवॉर्ड जर द्यायचा झाला तर प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेतला दिला पाहिजे. कारण अत्यंत नियमांची अनुसरून आणि हा स्पर्श न करता बाहेर गेलेला आहे रेडर. लॉबीचा उपयोग जो तुम्ही सांगितला, विदाऊट स्ट्रगल विदाऊट स्पर्श लॉबीत गेला तर आउट. त्याचप्रमाणे हा रेडर विदाऊट स्पर्श तिथे गेला आणि तो आउट. हे पहा त्यांनी प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे. कारण त्यांनी डाईव्ह मारून हवेत लात मारली पण ती चुकवली ठाण्याच्या डिफेंडरनी. आणि आता झेपेचा अंदाज त्याचा चुकला होता. चुकला. परत एकदा निलेश साळुंके. उत्कृष्ट कोऑर्डिनेशन. हे पहा निलेश साळुंके पुढून त्याला कचाट्यात घेतला, मागून कचाट्यात घेतला. समोरून काढण्याचा प्रयत्न फसलेला होता पण टाइमली जे त्याचं कव्हर बरोबर आलं आणि त्यांनी ती पकड सक्सेसफुल केली. पाहूयात आनंद पाटीलला पकडतायत का ठाण्याचे वाघ. उजव्या कोपऱ्यात आक्रमण, खोलवर जाण्याचा प्रयत्न, बोनस रेषा पार. पहिल्या हाफ मधली 20 सेकंद बाकी आहेत आणि कोणत्याही क्षणी मध्यंतराची शिट्टी वाजणार आहे. बहुतांशी लोकांचा अंदाज होता की ठाणे हा किताब उचलणार पुरुषांच्या गटात. पण अगदी अपेक्षांच्या विरुद्ध या इथे चित्र. सुरुवातीला पहिल्या 2-3 मिनिटात ठाण्याने चांगलं लीड घेतलं होतं, आक्रमकता दाखवली होती. पण त्यानंतर कमबॅक करून सांगलीच्या संघाने आता मध्यंतराला 3 गुणाची आघाडी आपल्याकडे ठेवलेली आहे. बरोबर आहे. पण दरम्यान इथे सूरज देसाईने एक स्पर्श केलेला आहे खेळाडूचा. तफावत भरून काढलेली आहे त्यांनी. हा पहा महेश मगदूम आणि मध्यंतराची शिट्टी. महाकबड्डी